मतचोरी, मतदार याद्यांमधला घोळ, मतदानाचा म्हणजे मतदारांची टक्केवारी कशी काय अचानक वाढली, अशा वेगवेगळ्या विषयांवर या बैठकीदरम्यान कालही चर्चा झाली। काल दोनदा बैठक झाली, आज एकदा बैठक झाली, 1-1.5 तास बैठक झाली आणि त्यानंतर आता पत्रकार परिषद होतीये। सगळे नेते बसलेले आहेत आणि महत्त्वाचे नेते येतील आणि या बैठकीला या पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। शिवालयामध्ये ही पत्रकार परिषद आहे। तर आता या सगळ्यांनी काय भूमिका मांडली, मतं मांडली ते प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी सांगतील आणि मग निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराने काही समाधान झालंय का हे सुद्धा आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये बघायला मिळेल। पण लोकसभेपासूनच हा मतदार याद्यांमधला घोळ, वाढलेला टक्का तो कुठून आला, मतदार याद्यांमधला घोळ हा कधी संपणार, अशा वेगवेगळ्या विषयांवर लोकसभेपासूनच चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि आता विरोधक अधिक आक्रमक झालेत। कारण आता स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे त्यात काही रिस्क घ्यायची नाही आहे या सगळ्या विरोधी पक्षांना आणि त्यामुळे सगळेजण एकवटलेले। तरी विशेष म्हणजे यावेळेला मविया सोबत शेतकऱ्यांच्या संघटनांचे काही नेते म्हणजे अजित नवलेंसारखे काही नेते असतील, शेकाप आहे, त्याच्याबरोबर काही माकप सारखे पक्ष सुद्धा जोडले गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा या शिष्टमंडळासोबत होते। म्हणजे मवियाला मनसेचंही बळ मिळालेलं आहे असंही म्हणता येईल। कारण विधानसभा झाल्यानंतर तर राज ठाकरेंनी सुद्धा यावर टीका केलेली होती। अचानकपणे असा शेवटच्या 1-2 तासांमध्ये जो मतदानाचा टक्का वाढला तो कसा काय, त्यावर एक बोट ठेवलेलं होतं त्यांनी। त्यामुळे या मुद्द्यावरून मनसे या मवियाच्या शिष्टमंडळासोबत आलेलं आहे आणि राज ठाकरे कालही आक्रमक दिसले बैठकीत, आजही आक्रमक दिसले। खूप वेगवेगळ्या प्रश्नांची सरबत्ती त्यांनी केली। हा विषय मुळात समजून घेऊन त्यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारलेले आहेत। तर निवडणूक आयोग अधिकाऱ्यांनी काय उत्तर दिलंय, चोक्कलिंगम आणि वाघमारे यांनी काय उत्तर दिलंय ते आपल्याला कदाचित या पत्रकार परिषदेमध्ये समजू शकेल। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष, शेकाप जयंता पाटलांचा, नवले इथे आलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि मनसेचे अनेक नेते पण इथे आहेत, त्यामुळे मनसे सुद्धा या शिष्टमंडळासोबत आहे। आता बघूया पत्रकार परिषदेमध्ये काय गोष्टी समोर येतात आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे आपल्याला शिष्टमंडळाची तर भूमिका माहिती आहे, पण उत्तर काय दिलेलं आहे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी, चोक्कलिंगम यांनी काय म्हटलंय, वाघमारे यांनी काय म्हटलंय हे आपल्याला कदाचित या पत्रकार परिषदेमधनं समजू शकणार आहे। हा जो मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, नावांमध्ये चुका आहेत किंवा वाढलेला मतांचा टक्का आहे, मतदारांचं रिपिटेशन आहे, हे सगळं कसं काय आपल्याला घालवता येईल, ह्या त्रुटी कशा काय दूर करता येतील आणि पारदर्शक निवडणूक, विश्वासार्ह निवडणूक कशी होईल याकडे सगळ्या पक्षाच्या नेत्यांचा कल होता। तर त्याला काही समाधानकारक उत्तर मिळालंय का ते आपल्याला काही वेळामध्ये कळू शकेल। हे बैठकीतली दृश्य आहेत, ही कालची जी बैठक झाली होती त्यातली ही दृश्य आहेत। काल 2 बैठका झाल्या आणि आज एक बैठक झाली। थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद पण सुरू होईल। आता लोकसभेलाही आणि विधानसभेलाही हा विषय गाजला होता, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर हा विषय अधिकच तापलेला आहे आणि या विषयाबाबत महाराष्ट्रातले सगळे पक्ष एकवटलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। तर महायुतीनं आणि महायुतीतल्या घटक पक्षांनी असं उत्तर दिलं की प्रत्येक पक्षाची आपली भूमिका आहे, त्यांना जर असं वाटतंय की काही मतदार यादीत घोळ आहे तर मग ते गेलेले आहेत निवडणूक आयोगाकडे, तर ते त्यांचं काय म्हणणं आहे ते मांडतील। प्रत्येकाला लोकशाहीमध्ये अधिकार आहे आपलं म्हणणं मांडण्याचा, असं अजित पवार आज म्हणाले। तर आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। प्रणाली, सकाळपासून आपण या घडामोडीवर लक्ष ठेवून आहोत। पुढच्या काही वेळामध्ये पत्रकार परिषद होईल आणि त्यात आपल्याला कळू शकेल का की निवडणूक आयोगाने काय उत्तर दिलंय या सगळ्यांना?
त्याचा ओझरता उल्लेख नक्कीच हे सगळे नेते या ठिकाणी करतील. निवडणूक आयोग कसं आपल्या प्रश्नांना उत्तरं देण्यात असमर्थ ठरलं हे साहजिक आहे की या सगळ्यांच्या वतीनं सांगण्यात येणार आहे. एकूण जर आपण बघितलं तर प्रश्नांचा भडीमार आणि समस्यांचा एक प्रदीर्घ क्रमच या सगळ्या नेत्यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयुक्त यांच्या पुढे मांडले आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये कुठेतरी ते कमी पडले हे जवळपास आपल्याला आतापर्यंत जी माहिती मिळाली त्यानुसार कळलेलंच आहे. परंतु आता पत्रकार परिषदेच्या माध्यमातून काय सांगितलं जातं हे बघावं लागणार आहे. कारण या पत्रकार परिषदेमध्ये या संयुक्त पत्रकार परिषदेची संपूर्ण तयारी आता वाय.बी. चव्हाण सेंटर इथं झालेली आहे. सगळे प्रमुख नेते या ठिकाणी आता पोहोचत आहेत. काँग्रेसचे सगळे नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राष्ट्रवादीचे सगळे नेते आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाट बघितली जाते आहे. अचानक पत्रकार परिषदेचं स्थळ बदललेलं असल्यामुळे सगळ्यांची थोडीशी गडबड झाली. बरोबर. परंतु पुढच्या थोड्या वेळातच आता ही पत्रकार परिषद होईल. प्रणाली तोच विषय होता. शिवालयाला पत्रकार परिषद होणार असं कळत होतं. मग आता हे सगळे नेते वायबीला गेलेले आहेत का? म्हणजे ही दृश्य जी समोर दिसत आहेत नेते बसलेले आहेत हे वायबीचं दृश्य आहे का? हो, हे आता जी तुम्ही दृश्य पाहतात ही वाय.बी. चव्हाण सेंटरची दृश्य आहे ज्या ठिकाणी ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. आणि या पत्रकार परिषदेसाठी सगळ्याच पक्षांचे आपण जर बघितलं तर म्हणजे शेतकरी कामगार पक्ष असो, कम्युनिस्ट पक्ष असो आणि इतर जे सहयोगी पक्ष आहेत त्याचे सुद्धा सगळे महत्वपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. जितेंद्र आव्हाड आपल्याला दिसत आहेत, शेकापचे जयंत पाटील आपल्याला दिसत आहेत, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार हे सगळेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि आता जर आपण बघितलं तर केवळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाट बघितली जाते आहे. जयंत पाटील स्वतः त्यांना रिसीव्ह करण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आणि अमित ठाकरे सुद्धा येऊन पोहोचलेले आहेत. बाळा नांदगावकर आलेले आहेत. अमित ठाकरे स्वतः या पत्रकार परिषदेला बसणार नाहीत, परंतु राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे या ठिकाणी पत्रकार परिषदेला बसतील. आता राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि ते या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये आता सहभागी होत आहेत. उद्धव ठाकरे पुढच्या काही मिनिटातच या ठिकाणी पोहोचतील. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत. तरी जागाच नाही. बरोबर. प्रणाली पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आहेत त्या तिथूनच आपल्याला माहिती देत आहेत आणि त्याच वेळेला पत्रकार परिषद सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावी याचं मॅनेजमेंट पण त्या करतायत. आत्ता जसं त्या सांगत होत्या की राज ठाकरे पोहोचलेले आहेत, आपल्याला तर थेट दृश्यांमध्ये ते दिसतात आहेत. बाळा नांदगावकर आहेत. काही वेळामध्ये पत्रकार परिषद सुरू होईल. उद्धव ठाकरे फक्त पोचायचे आहेत आणि ते या ठिकाणी पोहोचले की लगेचच सुरू होईल ही पत्रकार परिषद. जसं प्रणाली सांगत होती की आधी शिवालयाला पत्रकार परिषद होणार असं कळत होतं, त्यामुळे तिथे तयारी ठेवली गेलेली होती. पण अचानकपणे पत्रकार परिषदेचं स्थळ बदललं आणि आता ते वाय.बी. चव्हाण सेंटरला आहे. त्यामुळे थोडासा विलंब झाला, काही वेळ गोंधळ झाला. आता मात्र सगळेजण वाय.बी.ला पोहोचलेले आहेत आणि उद्धव ठाकरे पोहोचले की लगेचच पत्रकार परिषद पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होईल. काय आता हे सगळे नेते आपलं म्हणणं म्हणतात ते बघायचं. त्यांचा दिलासा म्हणजे त्यांना दिलासा मिळालाय का मुळात तेही बघावं लागेल. महत्त्वाची ही बातमी आहे. हा विषय तापलेला आहे मतदार याद्यांमधल्या घोळाचा आणि वाढलेल्या मतदारांच्या टक्केवारीचा. हे आलं कुठून अचानकपणे? अशा प्रकारचे प्रश्न विरोधक विचारतायत. यावेळेला विरोधक थोडेसे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलर्ट मोडवर आहेत आणि सगळेजण एकवटलेले आहेत. महाराष्ट्रातले सगळे पक्ष विरुद्ध महायुती असं चित्र आपल्याला आत्ताच्या क्षणीला बघायला मिळत आहे. कारण शेकाप माकप पासून सगळेच जण अंडर वन रूफ आलेले आहेत या मुद्द्यावर फक्त की पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत. आता हे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासंदर्भातलं जे वक्तव्य आहे किंवा तशी जी मागणी आहे ती कितपत प्रॅक्टिकल आहे, ती शक्य आहे का, निवडणूक आयोगाने त्यावर काय उत्तर दिलं, हे सगळं सुद्धा आपल्याला बघावं लागेल. आणि जो सूर उमटतोय विरोधकांकडून की बाबा जर तुम्ही तयारच नाही आहात तर निवडणुका पुढे ढकला, तर ते तरी शक्य आहे का, हा सगळा प्रश्न आत्ता अनुत्तरित आहे. त्याची उत्तरं काही वेळामध्ये कदाचित आपल्याला मिळतील. ऑलरेडी खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना खूप उशीर झालेला आहे. अनेक ठिकाणी 3-3, 4-4, 5-5 वर्ष प्रशासक महापालिका सांभाळतो आहे, तिथल्या स्थानिक यंत्रणा सांभाळतो आहे. त्यामुळे निवडणुका वेळेवर होणं खरं तर गरजेचं होतं. पण अशा वेळेला हा जो विषय तापलेला आहे तो कोणत्या दिशेनं नेतो हे बघणं महत्त्वाचं आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत आहेत, सुमित आपल्यासोबत आहेत, राहुल जोरी आपल्याला या सगळ्या विषयी माहिती देत आहेत.
वाय.बी. चव्हाणला थोड्याच वेळात पत्रकार परिषद सुरू होते। ही जी दृश्य डाव्या बाजूची तुम्ही बघता आहात ती दृश्य आहेत वाय.बी. चव्हाण मधली पत्रकार परिषदेच्या ठिकाणची, आणि उजव्या बाजूची जी दृश्य तुम्ही बघताय ही बैठकीची कालची दृश्य आहेत। आजची बैठकीतली अजून दृश्य आपल्यापर्यंत पोहोचायची आहेत, ही दृश्य आपण बघतोय कालची।